थोडासा जास्त ग्लो वाटतोय चेहऱ्यावर. त्याचं कारणही तसंच आहे. हे रेग्युलर आठवड्यातून आपल्याला एकदा करायचंच आहे. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज मी खूप जास्त खुश आहे कारण तुम्हाला पुढे कळेलच, पण सुरुवात ना मी स्किन केअर पासून केली आणि हे माझं वीकली स्किन केअर रुटीनमध्ये येतं. हे मी न चुकता करत असते. बघा, आपण हेड मसाज करतो, हेअर ऑइलिंग करतो आठवड्यातून 2 वेळा. त्यामध्येच जेव्हा आपण हेड मसाज करतो किंवा हेअर ऑइलिंग करतो तेव्हा ही गोष्ट एक न चुकता करायची आहे, ती म्हणजे फेस मसाज. छान असं ऑइल लावून घ्यायचं. आता मी जे वापरलं आहे ऑइल ते मी टॅग केलेलं आहे, किंवा नसेलच ना तुमच्याकडे तर नॉर्मली हे सुद्धा ऑइल मी वापरत असते. आल्मंड ऑइल आहे, तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. पूर्ण चेहरा स्वच्छ धुवून त्यानंतर चेहऱ्यावर तेल लावलंय आणि काही स्टेप्स फॉलो करायच्या, जसं मी करते आता. आणि हे रेग्युलर आठवड्यातून आपल्याला एकदा करायचंच आहे. याने खरंच खूप फरक पडतो. आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, चेहऱ्यावर टाईटनेस येतो, रिंकल्स वगैरे असतील तर. आणि याचा आणखी बरेचसे फायदे आहेत, पण तुम्ही हे एकदा करून बघा. 10 मिनटं मसाज झाल्यानंतर ना, आणि खूप घासून घासून मसाज नाही करायची, थोडी हलक्या हाताने मसाज करायची. त्यानंतर हे असं डॅब डॅब करायचं 100 वेळा, आणि हे सुद्धा खूप जोरजोरात नाही मारायचं, तर हलक्या हाताने असं डॅब डॅब करायचं. याचा खरंच खूप छान रिझल्ट मिळतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता सुरुवात तर अशी झालेली आहे, पण अजून भरपूर कामं आहेत. थोडं बाहेर जाऊन मला सामान आणायचं आहे, तर व्हिडिओची सुरुवात इथून करते. आणि चला कंटिन्यू करूया व्हिडिओ, शेवटपर्यंत नक्की पहा. सोक केलेले ड्रायफ्रुट्स खाल्ले आणि सकाळी रियांशसाठी टिफिनला जे बनवलं होतं तेच मी नाश्ता म्हणून खाणार आहे. आता केसांना तेल लावलंय, हेअर वॉश करायला वेळ आहे. मग काही कामं तर झालीच पाहिजे, स्पेशली क्लिनिंगवाली. आणि त्यातही हा सेक्शन इतकी जास्त धूळ असते यावर, आणि सारखं सामान असतं ना, तर ते पुसावंच लागतं. तर ते पुसून घेतलं. पण कुठलाही टेबल असू दे, डायनिंग टेबल, हा टी टेबल आणि हा टी व्ही युनिट, ह्याची सारखी म्हणजे सारखी क्लिनिंग असते. सोबतच माझ्या सोफ्यावर पण आता कवर नाही आहे, तर तो पण मला सारखा क्लीन करावाच लागतो. तर पटकन क्लीन करून घेते, आणि अशा वेळी ना क्लिनिंग होऊन पण जाते. एरवी आपल्याला कामांचीच घाई असते. आता बघा, त्या दिवशी मी ना हे प्लांट घेऊन आली होती, बहुतेक तुम्हाला दाखवायचं विसरली आहे मी, किंवा व्हिडिओच काढला नाही बहुतेक. तर हे एक क्रोटॉनचाच प्रकार आहे, आणि त्यासोबत तुळस सुद्धा आणली आहे. थोडासा उशीर झालाय कारण मी आंघोळीच्या आधीची बरीचशी कामं आवरून घेतली, टॉयलेट बाथरूम स्वच्छ केले. सो घर आता जरा व्यवस्थित आणि स्वच्छ दिसते. आणि माझं खुश होण्याचं कारण म्हणजे आज अश्विन येणार आहेत. 9-10 दिवस झाले फायनली. असं वाटतंय की हां, म्हणजे इतकी बोर झाले होते मी, काही सुचत नव्हतं. पण आज मी एकदम खुश आहे. आणि कसं आहे ना, कितीही नाही म्हटलं, कुठूनही जगात कुठेही फिरलो तरी आपलं घरच शेवटी असं असतं जिथे आपल्याला आल्यानंतर ना जरा चांगली फिलिंग येते. थोडक्यात सांगायचं झालं तर मला शब्दही आठवत नाही आहे. आपण पण कुठेही जाऊ देत, पण घरी आल्यानंतरच आपल्याला ते सुख मिळतं. आणि त्यातही घर जरा व्यवस्थित टापटीप असेल तर आणखी जास्त बरं वाटतं. आणि हे फक्त मी करत नाही बरं का. जेव्हाही मी अमरावतीला जाते, ज्या दिवशी माझ्या येण्याचा दिवस असतो ना, घर एकदम स्वच्छ टापटीप नीटनेटकं असतं. टॉयलेट बाथरूम वॉश झालेले असतात, घराला झाडू पोछा झालेला असतो, सगळं बेडवरचं सामान सगळं व्यवस्थित असतं. आणि तेच छान वाटतं. म्हणजे आल्यानंतर ना असा पसारा वगैरे नाही दिसत. तर मी पण आज तसंच करून ठेवलं. आणि खूप दिवसापासून ना असा प्रॉपर स्वयंपाक नाही झाला. आत्ताही मी सकाळी नाही बनवणार आहे प्रॉपर असा स्वयंपाक, संध्याकाळी बनवणार आहे. काय बनवणार आहे तुम्हाला मी सांगतेच की अश्विनला काय खायची इच्छा होत आहे. पण हे असं सगळं आहे. आपल्याला वाटतं की घराला घरपण फक्त बाईमुळेच असते, पण असं नाही आहे बरं का. माणूस जर घरात नसेल ना तर इतकं सुनं सुनं वाटतं, म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि हे तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स केलं असेल. पण चला, असं आता मी छान थोडं स्किन केअर करून घेते, देवपूजा करायची आहे, आणि मला थोडंसं सामान आणायचं आहे बाहेरून. उद्या मला एक केक पण आहे बनवायचा, तर त्याच्यासाठी पण मैदा वगैरे नव्हता. असं होत नाही सहसा, मैदा, रवा, बेसन हे असतंच. पण आज थोडासा जास्त ग्लो वाटतोय चेहऱ्यावर, त्याचं कारणही तसंच आहे. चला, खूप झालं स्किन केअर छान मस्तपैकी. आता सगळ्यात आधी देवपूजा करते आणि मग स्वयंपाक करते. वीकडेला स्पेशली या टाईममध्ये 11-12च्या दरम्यान काहीच गर्दी नसते, सगळं व्यवस्थित होतं. पण आपलं काय आहे, आपल्याला सॅटर्डे संडेच सुचतो गर्दीत.
कारण आपल्याला तेव्हा बाहेर पडायचं असतं, थोडी शॉपिंग करायची असते आणि अशा स्टोअरमध्ये जाऊन स्पेशली बरेच जण सॅटर्डे संडेला हेच करतात, बरोबर ना? आज खूप दिवसानंतर या बास्केटमध्ये फ्रूट्स आले आणि तसंही ना मी फक्त बनाना आणि पेरूच यामध्ये ठेवत असते, बाकीचे सगळे फ्रूट्स फ्रीजमध्ये असतात. तसे तर नव्हतेच म्हणा 8 दिवसात, कारण मी आणलंच नव्हतं. पण म्हटलं चला आज मला तसंही आणायचं होतं. म्हणजे असं होतंय काय करू आणि काय नको. आणि काल जो मी व्हिडिओ शेअर केला होता त्याखाली सुद्धा रिलेटेबलच कमेंट्स होत्या की हां ताई आमच्याही सोबत असंच होतं, नवरा 8 दिवसांसाठी गेला असो किंवा मग 6 महिन्यांसाठी, पण जेव्हा ते रिटर्न येणार असतात तेव्हा काय करू काय नको किंवा करमत नाही बऱ्याच जणांना. पण मला एक वाटलं की माझ्यासारखी भीती कोणालाच वाटत नाही, खरंच मला सांगते अजूनही भीती वाटते. सो तो एक जो माझा फिअर आहे तो मला ओव्हरकम करायचा आहे. पण काय होतं असं 14 वर्षात पहिल्यांदा झालंय. सो म्हणून सुद्धा माझी ती एक्साइटमेंट आहे, कारण एरवी मी माहेरी जात असते, सो मी माझ्या लोकांमध्ये असते, त्यामुळे मला एवढं असं काही वाटत नाही. आणि रिटर्न आल्यानंतर मला नाही माहिती पुरुषांचं एवढं असतं की नाही, पण आपल्या बायकांचं असतं. सो आता सामान काढायचं आहे, पण त्याआधी जेवून घेते. आणि थँक्यू तुमच्यासोबत, म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना ती सिच्युएशन रिलेट झाली. तर चला आता बघूया संध्याकाळचा काय प्लॅन आहे. रियांश आल्यानंतर तो बघा इतका एक्सायटेड. चला मी जेवून घेते, कारण मला उशीर होईल, रियांशला पण आणायला जावं लागतं, सामान पण काढायचं. आणि अशा एक्स्ट्राच्या गोष्टी आणल्यात ज्यासाठी अश्विन मला नाही म्हणतात. एवढी मोठी शेजवान चटणीची बरणी त्यांना आवडत नाही, म्हणून ते आम्हालाही खाऊ देत नाही. तसंच चिली सॉस, सोया सॉसच्या पण मोठमोठ्या बॉटल्स आणल्या आहेत. एरवी मी मोठ्या बॉटल्स आणत नसते, पण म्हटलं जाऊ दे आता हाच चान्स आहे. तर थोडंफार सामान आणलेलं आहे, सगळं काढून आता जे फ्रीजमध्ये ठेवायचं ते फ्रीजमध्ये, बाकीचं सगळं आत्ताच्या आत्ता काढून ठेवते. एकटं जेवायला ना खरंच नाही आवडत मला, पण मी असंही म्हणणार नाही की माझी जेवायची इच्छाच नव्हती, काही ऑप्शन नसतं तर जेवावं लागतं. तरी पण मी रात्रीच्या वेळी ना रियांशसाठी थांबायचे, मुद्दाम खाली जायचे, तिकडून आल्यानंतर स्वयंपाक करायचे आणि मग आम्ही दोघंजणं सोबत बसायचो जेवायला. पण एरवी काय होतं, रियांशची मी वाट बघत नाही, कारण तो 3 नंतर येतो. सो मी आणि अश्विन आमचं दोघांचं चालू असतं. मी वेट करते, खूपच उशीर झाला तर कधी कधी एकटी जेवते, नाहीतर अशी मला एकटी दुपारची स्पेशली जेवायची सवयच नाही आहे. रात्री पण आम्ही सोबतच जेवतो. पण आज मी खूप दिवसानंतर अशी मी चपाती बनवते आहे. आलू पराठा खाल्ला होता मध्ये, तेव्हापासून मला आठवत नाही की मी चपाती, हां चिकन बनवलं होतं तेव्हा चपाती बनवली होती. बाकी आज बनवलं आहे. संध्याकाळचा म्हणजेच डिनरचा वेगळा प्लॅन असेल. सोबतच ना मी कैरी पण आणलेली आहे. अश्विनसाठी आंबे आणले, रियांशसाठी कैरी आणली. आणि मलाही ना आंब्यांपेक्षा, खरंच सांगते आंब्यांपेक्षा नाही पण कैरी मला आवडते. आणि त्यातही ती एकदम आंबट कैरी नाही, ही जी तोतापुरी आहे ना, म्हणजे ती आंबा प्लस कैरी असं थोडंसं मिक्स वाटतं आणि खायला पण छान वाटते. एक्झाम्स चालू आहे आणि सध्या शाळेतून आल्याबरोबर पेपर दाखवायची इतकी एक्साइटमेंट. मम्मा मी हे लिहिलंय, ते लिहिलंय, मला एवढे मार्क्स मिळणार, लगेचच काउंटिंग चालू, हेच आमचं चालू होतं. आणि खरंच सांगते इतक्या सिली मिस्टेक्स, जसं की समानार्थी शब्दामध्ये माकडचं तो वानरच्या ऐवजी मानर असं लिहून आलंय. आणि त्यालाच असं अजूनही तो एक्सेप्ट करत होता की नाही मम्मा मानरच आहे. जेव्हा त्याला मी दाखवलं तेव्हा त्याला कळलं. सो अशा सिली मिस्टेक्स होतात, पण बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आहे मराठी बोलण्यामध्येही, म्हणजे वाचण्यामध्येही आणि लिहिण्यामध्येही. जेवण झालंय, टीव्ही बघून झाली आहे. आणि एरवी 4:30 वाजता जात असतो, आज त्याला 4:15 वाजताच जायचंय, म्हणजे लवकर जाऊन लवकर यायचंय. कारण आता मला आज पप्पासोबत टाइम स्पेंड करायचा आहे ना, म्हणून आज मी लवकर होमवर्क आणि हे सगळे लर्निंग लवकर अभ्यास करायचा आहे. पण उद्या सायन्सचा पेपर आहे आणि खूप वास्ट टॉपिक आहे, खूप जास्त स्टडी आहे. सो मला नाही माहिती आधीच होणार आहे की नाही, पण ठीक आहे, बेटर आधीच करून ठेवलेलं बरं. कारण हां, आणि रियांशसाठी असं काही टॉय वगैरे आणलं नाही, कारण आपल्या इथे सगळंच मिळतं आता. चॉकलेट्स आणलेले आहे, खूप सारे चॉकलेट्स. माझ्यासाठी पण चॉकलेट्सच आणलेले आहेत. तुला हे चॉकलेट आवडतं ना, मग तुझ्यासाठी हे आणते. असं खरं तर मी एवढे चॉकलेट खाणार नाही, पण बघूया आता. सांग पहिले कोणतं खाणार. जेली. येस. चला मग आज खरंच रियांश अभ्यास कर हा, पप्पा यायच्या आधीच. मग पप्पा आल्यावर छान आपण एन्जॉय करू. ओके. हो. चहा घेते, सोबतच मी स्वीटकॉर्न बॉईल करायला ठेवले, कारण रियांश आला की तो अर्धा तास टीव्ही बघतो आणि त्याला काही ना काही खायला लागतं. पण आल्यानंतर बघा त्याला बरं वाटत नव्हतं, ते खायचं पण नव्हतं, टीव्ही पण बघायची नव्हती. आणि मला इतकं जास्त टेन्शन आलेलं, स्पेशली एक्झामच्या दिवसात असं काही झालं ना, मला वाटतं झालं आता, म्हणजे सर्दी ताप असं काही असेल तर गेले पुढचे 3-4 दिवस. पण आय होप असं काही नाही आहे. थोडंसं त्याला बरं वाटत नव्हतं, म्हटलं तासभर झोप. आता रियांशला मी आणखी अर्धा तास झोपू देते आणि तोपर्यंत मी स्वयंपाक करते. स्वयंपाक अगदी साधा आहे
अश्विन बोलले होते फक्त डाळ भात कर, पण म्हटलं नाही, भूक जाणार नाही, म्हणून भाजी चपाती पण करायची आहे. ॲक्च्युली भाजी पण मला मेथीची करायची होती, पण सकाळी मेथी मला मिळाली नाही. आत्ता मार्केट लागतं, तर मी जाणार होते, पण आता रियांश झोपलाय बरोबर, आणि त्याला असं मी एकट्याला झोपून असं जात नाही. तो उठला लवकर तर मग जाऊ शकते. जरी आज नाही बनवली तरी पुढे मला ती कामात येईल. आणि सोबतच ना मला हलवा किंवा मग शेवयांची खीर बनवायची आहे, पण मला माहिती नाही की अश्विन खाईल की नाही खाईल, कारण तिकडे अश्विनी चॉकलेट्स खाल्लेले आहे, त्यानंतर केक खाल्ला, तर गोड खाऊन झालंय, त्यामुळे आत्ता माहीत नाही, पण तरी बनवून ठेवते, ती काही वाया जाणार नाही. रियांश खाईल, मी खाईल. सो चला, असा साधा सुधा स्वयंपाक. आणि तिकडे गेल्यानंतर ना आपलं हे डाळ भात भाजी चपाती हेच आठवतं. आपलं जेवणाची सर, त्या कितीही चांगलं जेवण असेल, कितीही प्रोटीनयुक्त असेल, तरी त्याला काही येत नाही. शेवटी तोंडाला जोपर्यंत डाळ भात भाजी चपाती लागत नाही ना, तोपर्यंत काही चांगलं वाटत नाही. हे खरोखर खरं आहे. म्हणजे डाएट करताना सुद्धा तो डाळ भात आणि भाजी चपातीची व्हॅल्यू समजते. आणि आम्ही फुल डाएटवर नाही आहे, पण माझं कधी कधी डाएट होतं, ॲक्च्युली डाएट होतं. आणि कधी कधी तर तुम्हाला माहितीच आहे, मी व्हिडिओमध्ये शेअर करत असते, त्यामुळे खूप असं वेट लॉस नाही झाला आहे, पण डाएटवर आहे मी. फायनली अश्विन आले आणि 7-7:30 वाजता येतो असं म्हटलं होते. अर्धा तास उशीर झाला. मग काय, सारखे फोन कॉल मी करत होते, पण एकही रिसीव्ह केला नाही. मला वाटलं काय ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत किंवा फ्लाईट लेट झाली, काय झालंय काहीच समजत नव्हतं. पण फोनवर काही बेलच आल्या नाही, कारण ते म्यूट होतं. हे असं असतं. पण ठीक आहे, फायनली अश्विन घरी आले 10 दिवसानंतर. कैसी कैसी हो गई कपडे की. तू पप्पाची वाट बघत होता की चॉकलेटची? ओ सारे पैक चॉकलेट रहते हैं ना ये, वैसे भी कितने सारे चॉकलेट लाए. मैंने बोला था इतने चॉकलेट मत लाओ बाबा 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 बाबा. रियांशला तर काय काय ओपन करू आणि काय नको असं झालं होतं. जेही दिसते ते सगळं ओपन करायचं होतं. आणि हे ड्रायफ्रूट लाडू ना जर्मनी फिरून आलेले आहेत. जेवढे मी दिले होते मला वाटलं तेवढे कमी पडतील, पण काहीच खाल्लं नाही, कारण सकाळचा भरून ब्रेकफास्ट व्हायचा, त्यानंतर ऑफिसमध्ये जेवण आणि रात्रीचं फिरायला गेल्यानंतर मग बाहेरच. पण ठीक आहे, आता जे चॉकलेट्स आणले ना त्यातलं थोडंसं लिक्विडी थोडं वेट पाऊचमध्ये लागलेलं, तर तेच मी आत्ता लगेचच क्लीन करून घेत होते, कारण त्या चॉकलेटचा स्मेल येत होता. बरं झालं कपड्यांच्या सेक्शनमध्ये नाही ठेवले. पण आता एक एक सामान सगळं ओपन करायचं. आणि रियांशची एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल आहे. तर जे काही काढायचं होतं ते सगळं काढलं. काय आणलं, काय वेगळं आणलं, हे सगळं बघायचं होतं. चॉकलेट्स तर भरपूर आणले, दाखवते मी तुम्हाला. बाकी अजून काय आणलं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता अश्विन थोडं फ्रेश होतील. जेवण बनवलं आहे, बरंच झालं मी आधी बनवून ठेवलं. चपात्या मी विचार केला होता की वेळेवर बनवायच्या, पण गरम राहतात. सो आता फ्रेश झाले की जेवायचं आहे, आणि त्यानंतर भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी होतील. पण रियांश अभ्यास करेल, आम्ही दोघं जण गप्पा गोष्टी करणार, पप्पा आणि मी, आणि तू अभ्यास करशील. चॉकलेट खाता. चॉकलेट तर खायचंच आहे. आणि काय जर्मनीचं हे जर्मनीचं ते, आता फक्त तेच ऐकायला मिळणार आहे बरं का 2 दिवस. हां, फ्रीज भरलाय असं चॉकलेटने. खूप सारे चॉकलेट, फ्रीज मध्ये जागा कमी पडते आता. मागे पण एवढे सगळे. अरे आहे तुझी जेली चॉकलेट इथेच आहे कुठेतरी, हे बघ, हीच ना. सगळ्यांना द्यायची आहे. हा, कोणते एवढे सगळे व्हरायटी होते. हा खूप सारी व्हेरायटी आहे. आता कन्फ्यूज झाला रियांश. तुला जेलीवाला आवडते ना, हे बघ, हे खा ना. हे तुझं काय आहे, तर मला अजिबातच आवडत नाही. आता हे माहिती नाही, मी ट्राय करून बघणार आहे. हे पण फाडू आणि हे पण 2 फाडू. 2 कशाला रियांश? मला माहिती आहे हा इथं चॉकलेट खाणार आहे आता, इतकं जास्त की डोक्याला ताप असणार आहे आता. हा पुढचे काही दिवस खाऊ नको खाऊ नको खाऊ नको असं करत करत. तू पप्पाची वाट बघत नव्हता, तू जास्त चॉकलेटची वाट बघत होता, माहिती आहे तुला. नाही, त्यांनी पप्पाला आल्याबरोबर लगेचच हक केलं ना तू, मी बघितलं. चला मग आता जेवायचं आहे, आणि झालंच तर थोडासा शेवट करेल व्हिडिओचा एंड. बाकी असं काही आता मी जास्त शूट करणार नाही आहे. हॅपी
किती वेळचं वाट बघत होतो माहिती आहे, अश्विन फोन पण उचलत नव्हते. जर्मनी की अशी रहती है. मला आवडतच नाही ही चॉकलेट. इथे पण अशीच लागते ती. खूप लॉंग जर्नी होती त्यामुळे अश्विन खरंच थकले होते आणि थोड्या वेळ पडले. म्हटलं बरंच झालं, गप्पा गोष्टी काय आता होत राहतील, पण मला रियांशचा अभ्यास पण घ्यायचा होता. म्हटलं सगळं झालं आहे, 9:30 वाजलेत, आत्ता आम्ही परत अभ्यासाला बसलोय. 8 वाजतापासूनचं असंच सगळं चालू होतं. आता थोडासा त्याचा अभ्यास घेते आणि व्हिडिओ पण मी इथेच एंड करते. चला उद्या भेटते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.